विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच अशा विद्यार्थ्यांचे भारतीय राज्यघटनामधील बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीत, तर त्या स्टुडंटसाठी आम्ही एक कंप्लीट लेक्चर सिरीज घेऊन आलोय। या लेक्चर सिरीज मध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक टॉपिक शिकवणार आहोत विथ विश्लेषणासह। आणि आजचा आपला तिसरा लेक्चर आहे। या अगोदर आपले भारतीय राज्यघटनावर 2 लेक्चर झालेत, तर त्या 2 लेक्चर मध्ये आपण भारतीय राज्यघटना म्हणजे नेमकं काय, त्यामधील वैशिष्ट्ये कोणती आणि त्यामधील म्हणजेच की भारतीय राज्यघटनेमधील कलमे कोणती आहेत, त्यांचे भाग कसे पडतात, या सर्व गोष्टी आपण यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत। तुम्ही जर मागील व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच बघा। आणि त्याचप्रमाणे नमस्कार मित्रांनो, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मूलभूत हक्क व त्याचा अधिकार, आणि ह्या दोन्ही गोष्टी कोणत्या कलमा अंतर्गत येते, तर कलम 12 ते 35 यामध्ये मूलभूत हक्क आणि अधिकार हे येतात। तुम्हाला जर भारतीय राज्यघटना यामधील प्रत्येक डाऊट हा क्लिअर करायचा असेल किंवा तुमची प्रत्येक कन्सेप्ट ही क्लिअर करायची असेल, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रेग्युलरली व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि तुमचे राहिलेले जे पण डाऊट्स आहेत याविषयी ते क्लिअर होत जातील। चला तर स्टार्ट करूया आजचा लेक्चर। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण बघूया कलम 12 ते 35 या दरम्यान कोणत्या 7 मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला आहे। तर यामध्ये बघा, पहिला अधिकार आहे समतेचा अधिकार, जो की कलम 14 ते 18 या अंतर्गत येतो। त्यानंतर आहे स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 19 ते 22 यामध्ये येतो। शोषणाविरुद्धचा अधिकार, आणि हा कलम 23 ते 24 या दरम्यान येतो। त्यानंतर चौथावा आहे धार्मिक स्वातंत्र्य, जे की कलम 25 ते 28 या दरम्यान येते। त्यानंतर आहे 5वा शिक्षण संस्कृती जपण्याचा अधिकार, आणि हे कोणत्या कलमा अंतर्गत येते, तर कलम 29 ते 30। त्यानंतर आहे संपत्तीचा अधिकार, आणि 7वा आहे संविधानिक उपचारांचा अधिकार, जे की कलम 32 ते 35 या दरम्यान येते। आणि तुम्हाला सांगितलंय की असे मूलभूत अधिकार यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत, परंतु जो संपत्तीचा अधिकार आहे तर तो 44व्या घटना दुरुस्तीनुसार काढून टाकण्यात आलेला आहे। लक्षात ठेवायचा आहे कोणता अधिकार सांगितलाय, तर संपत्तीचा अधिकार हा जो आहे तर तो यामधून काढून टाकण्यात आलेला आहे। तर आता आपण बघूया मूलभूत अधिकारामधील कलमे। तर या ठिकाणी बघा, कलम 12 आहे, यामध्ये मूलभूत हक्कांची व्याख्या सांगितलेली आहे। कलम 13 आहे, ज्यामध्ये मूलभूत हक्कांशी विसंगत असलेल्या कायद्यांचा समावेश होतो। आणि त्याचप्रमाणे आता सुरू होतात आपले 7 अधिकारांपैकी एक अधिकार, तो म्हणजे समतेचा अधिकार, कलम 14 ते 18 या दरम्यान येतो। तर यामध्ये सांगितलंय की भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 ते 18 यामध्ये समतेच्या अधिकारांचे वर्णन करण्यात आलेले आहे। तर अशाच प्रमाणे 14 ते 18 यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर समतेचा अधिकार कोणकोणता आहे। तर कलम 14 आहे, राज्य कोणत्याही व्यक्तीस भारतात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही। त्यानंतर आहे कलम 15, ज्यामध्ये सांगितलंय की राज्य धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावर आधारित कोणताही भेदभाव करणार नाही। कलम 16 आहे, राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती या संबंधीच्या बाबीमध्ये सर्व नागरिकांस समान संधी असेल। कलम 17 आहे, यानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे। आणि 18वी कलम आहे, यानुसार सर्व प्रकारच्या पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे। अशा प्रमाणे आपण बघितलं की 14 ते 18 या दरम्यान समतेचा अधिकार येतो। त्यानंतर मित्रांनो, आता आपण बघूया पुढचा अधिकार आणि त्याची व्यवस्थितपणे माहिती। तर या ठिकाणी बघा, पुढचा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार, आणि ते कलम 19 ते 22 या दरम्यान येते। भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 19 ते 22 यामध्ये स्वातंत्र्याचे अधिकार हे देण्यात आलेले आहेत। आता आपण बघूया कलम 19 ते 22 यामध्ये स्पष्टपणे काय दिलंय। तर कलम 19 मध्ये आहे अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य, संघटना बनवण्याचे स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, वास्तव्याचे स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्य हे स्वातंत्र्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत। कशामध्ये, तर कलम 19 मध्ये।
त्यानंतर आहे 20वी कलम, यामध्ये आहे अपराध दोष सिद्धीच्या संरक्षण हा अधिकार प्रत्येक व्यक्तीला देण्यात आला असून जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर गुन्हा सिद्ध होणार नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला गुन्हेगार म्हणता येणार नाही. तसेच एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा देखील देता येणार नाही. तुम्ही व्यवस्थितपणे या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, जेणेकरून तुमचे बेसिक हे क्लिअर होतीलच, पण त्याचबरोबर तुमच्या शंका देखील दूर होतील. त्यानंतर पुढे आहे कलम 21 आणि यामध्ये दिलंय, यानुसार प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि तसेच या अधिकारानुसारच जगण्यासाठी स्वच्छ वातावरण, व्यक्तीची प्रतिष्ठा यांनाही मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर आहे कलम 21A आणि यामध्ये सांगितले 86व्या घटना दुरुस्तीनुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर 22व्या कलम मध्ये दिलंय, यानुसार अटक केलेल्या व्यक्तीला काही अधिकार देण्यात आले आहेत आणि कशानुसार, तर या ठिकाणी बघा तुम्हाला 3 पॉइंट्स दिलेले आहे. तर पहिला पॉइंट आहे कारण न सांगता अटक करता येणार नाही. दुसरा पॉइंट आहे अटक केलेल्या व्यक्तीस प्रवासाचा कालावधी सोडून 24 तासाच्या आत न्यायालयात उपस्थित करावे लागते. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे की अटक केलेल्या व्यक्तीस आपल्या इच्छेनुसार कायदेविषयक सल्लागार नियुक्त करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्वातंत्र्याचा अधिकार पूर्णपणे बघितलेला आहे, जो की कलम 19 ते 22 या दरम्यान येतो आणि त्या कलम कशाविषयी आहे तर ते देखील आपण बघितलेलं आहे. आता आपण बघूया पुढचा अधिकार. तर मित्रांनो, पुढचा अधिकार आहे शोषणाविरुद्धचा अधिकार, जो की कलम 23 आणि 24 या दरम्यान येतो. तर कलम 23 सांगते देह व्यापार, बलाश्रम यांचा विरोध व कोणत्याही स्त्री पुरुष बालक बालिके यांची वस्तू सामान या रूपात खरेदी विक्री करता येणार नाही. आणि कलम 24 आहे 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांकडून कोणतेही कार्य करून घेणे हा पूर्णपणे गुन्हा आहे. तर हे 2 अधिकार कशाविषयी झाले तर शोषणाविरुद्धचा अधिकार याविषयी. त्यानंतर पुढचा अधिकार आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि हे कलम 25 ते 28 या दरम्यान येते. तर कलम 25 आहे प्रत्येक व्यक्तीस आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचे आचरण व पालन आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर कलम 26 आहे प्रत्येक धर्मात धार्मिक सेवा आणि कार्य याकरिता संस्थाची निर्मिती करून संपत्ती चल अचल जमवण्याचा अधिकार आहे आणि खर्च करण्याचाही पूर्णपणे अधिकार आहे. अतिशय महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कलम 26 अंतर्गत येते की कोणत्याही संस्थाची निर्मिती करून संपत्ती प्राप्त करण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. त्यानंतर कलम 27 आहे कोणत्याही व्यक्ती धर्माच्या प्रचाराकरता संपत्ती कमवेल, त्याचा खर्च करेल, ती संपत्ती करमुक्त असेल, अशी पूर्णपणे कलम 27 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे 28वी कलम आणि यामध्ये सांगितलंय की शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक स्वातंत्र्य, ज्या संस्थांना राज्याद्वारे अनुदान, मान्यता आणि निधी दिला जातो अशा संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारच्या पूजा अर्चना क्रियाक्रम करण्याची सक्ती व्यक्तीवर करता येणार नाही, परंतु त्या धार्मिक संस्था असतील आणि ज्यावर केवळ राज्याचे नियंत्रण असेल अशा संस्थांमध्ये या गोष्टी अनिवार्य असतील. तुम्ही स्क्रीन पॉज करून व्यवस्थितपणे हे वाचून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल आणि याचबरोबर तुम्ही एके ठिकाणी लिहून सुद्धा घ्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सोपं होईल. त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा अधिकार आहे शिक्षण आणि संस्कृती जपण्याचा अधिकार आणि तो कलम 29 आणि 30 या दरम्यान येतो. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचा अधिकार आहे, बऱ्याच वेळेस परीक्षेत देखील विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा कलम 29 आहे प्रत्येक भारतीय नागरिकास आपली भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा आणि प्रचार करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यानंतर आहे कलम 30 अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था निर्माण करण्याचा अधिकार आहे आणि कलम 35 आहे पूर्ण मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सर्व अधिकार बघितलेले आहेत. समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शिक्षण आणि संस्कृती जपण्याचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार. त्यानंतर आता आपल्याला पुढे दिलंय
जर व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचे हनन होत असेल तर अशा व्यक्तीला सर्वोच्च न्यायालय व इतर सर्व न्यायालयांमध्ये उल्लंघन करण्याच्या विरोधात जाता येते आणि यानुसार न्यायालयीन 5 प्रकारची दिलेली आहेत। तर यामध्ये पहिला आहे परमादेश, ज्याला मॅन्डामस असे म्हणतात। तर परमादेश म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी बघा पूर्ण व्याख्या दिली। सरकारी अधिकारी आपले कार्य करत नसेल तर त्याला न्यायालय तसा आदेश देते व या आदेशालाच परमादेश असे म्हणतात आणि हा आदेश खाजगी व्यक्ती, राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे मुख्य अधिकारी यांच्यावर टाकता येणार नाही। त्यानंतर दुसरा आहे बंदी प्रत्यक्षीकरण, हिबस कॉर्पस ज्याला म्हणतात। तर यानुसार अटक झालेल्या व्यक्ती 24 तासाच्या आत कोर्टात हजर करण्याचा आदेश देण्यात येतो। यानंतर आपण बघूया यामध्ये अजून कोणते 3 न्यायालयीन प्रकार आहेत। तर या ठिकाणी बघा तिसरा आहे प्रतिच्छेद, ज्याला प्रोहिबिशन असे म्हणतात। तर यामध्ये सांगितलंय की कनिष्ठ न्यायालयामध्ये एखाद्या खटल्याची सुनावणी चालू असेल तर त्या खटल्याची सुनावणी थांबवण्याचा आदेश वरिष्ठ न्यायालय देऊ शकते आणि कनिष्ठ न्यायालय आपल्या मर्यादेत राहूनच कार्य करते। तर याला काय म्हणतात, प्रोहिबिशन। त्यानंतर आहे उत्प्रेक्षण, ज्यामध्ये सांगितले वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करून तो खटला आपल्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देते आणि यालाच उत्प्रेक्षण असे म्हणतात। त्यानंतर 5वा आणि महत्वाचा न्यायालयीन प्रकार आहे तो म्हणजे अधिकार पृच्छा, ज्याला क्युओ वॉरंटो असे म्हणतात। तर यामध्ये सांगितले अपात्र व्यक्ती पद धारण करूनही अनैतिक कार्य करीत असेल तेव्हा न्यायालय आपण कोणत्या अधिकाराखाली काम करीत आहोत अशी विचारणा करू शकते आणि यालाच काय म्हणतात, अधिकार पृच्छा। तर अशा पद्धतीने 5 न्यायालयीन प्रकार कोणते आहेत, तर परमादेश, बंदी प्रत्यक्षीकरण, प्रतिच्छेद, उत्प्रेक्षण आणि अधिकार पृच्छा। तर अशा प्रकारे आपण मूलभूत हक्क अधिकार जे कलम 12 ते 35 या दरम्यान येते आणि त्याचबरोबर आपण बघितलं की मूलभूत अधिकारांचे हनन होत असेल तर कोणते 5 न्यायालयीन प्रकार आहेत। तर आय होप की ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरली असेल। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आजचा हा सेशन आपला या ठिकाणी संपलेला आहे। तुम्हाला जर काही डाऊट्स असतील याविषयी तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।